ओम श्री साईराम. ओम श्री साई. आपस्तंभ सूत्राय नमः. आपस्तंभ शाखेत जन्म घेतलेल्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. पेंद वेंकप्पा राजूनी रागाने उगारलेला सोटा त्यांच्या हातातून गळून पडला. होय, असेच घडले. ज्यांना ते केवळ आपला मुलगा सत्यनारायण असे समजत होते त्याने चमत्कार सुरू केल्यामुळे जी गर्दी त्यांच्या मुलाभोवती जमली त्यामुळे अत्यंत क्रोधायमान झालेले पेंद वेंकप्पा राजू गर्दीतून वाट काढत सत्यनारायणासमोर गेले. रागाने आपल्या हातातील सोटा त्यांच्यावर उगारत म्हणाले, सांग, कोण आहेस तू? त्यावर शांत स्वरात सत्यनारायणाने उत्तर दिले, मी साईबाबा आहे. गोत्र भारद्वाज, आपस्तंभ सूत्रशाखा. भारद्वाज गोत्रातील आपस्तंभ सूत्रशाखेत श्री साईंनी आपला दुसरा अवतार घेतला होता. पहिला शिर्डी अवतार सुद्धा याच गोत्रात झाला होता. ज्या आपस्तंभ ऋषींनी धार्मिक विधी व आचार यांचा अर्थ लावणारा ग्रंथ म्हणजे सूत्र लिहिले व अनेक वर्ष तपश्चर्या करून प्रत्यक्ष शिवाचे दर्शन मिळवले, त्यांना दिलेल्या वराप्रमाणे भारद्वाज गोत्रातील आपस्तंभ सूत्रशाखेत शिवशक्तीने सत्यसाई अवतार घेतला. यापूर्वी सुद्धा अनेक अवतारांनी ऋषींच्या पोटी अथवा कुळामध्ये जन्म घेतला आहे. जसा श्री विष्णूंचा परशुराम अवतार जमदग्नी ऋषींच्या पोटी झाला, तर ब्रह्मा, विष्णू व महेशांनी जेव्हा पृथ्वीवर एकत्र अवतार घेण्याचे ठरवले तेव्हा त्यांनी अत्री ऋषी व अनुसूया मातेची निवड केली व श्री गुरुदेव दत्तात्रयांचा अवतार झाला. त्यामधील ब्रह्मा हे पुढे चंद्र झाले, महेश हे दुर्वास झाले, तर श्री विष्णू दत्तर स्वरूपात अत्री ऋषींच्या आश्रमात अध्ययन करण्यासाठी राहिले. हा त्रिमूर्ती अवतार हा जगाला ज्ञान व भक्ती मार्गाला नेऊन आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी झाला होता. सांप्रतचा श्री सत्यसाई अवतार हा अखिल विश्वाला सत्य, धर्म, शांती व प्रेम यांची शिकवण देण्यासाठी व त्यातूनच धर्म, अर्थ, काम व मोक्ष मिळवून देण्यासाठी झाला आहे. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु.